वाटतं की माझं स्थानिक नेत्याबद्दल काय विरोध असेल, विरोध माझा काही नाही, माझा फक्त विकासाच्या मुद्द्यावर विरोध आहे. ह्या वेळेस 100% बदल करणार आहे आणि गोविंदभाऊ पवारांना गावातील गोरगरीब नागरिकांनी शेतकऱ्याचं पोरग या ही मोठी मोठी होतच चालली ती या. पण एखाद्या गरीबाची ज्याला जाण आहे त्या जाण असणाऱ्या माणसाला जर मतदान केलं तर ते आपलं मतदान योग्य पद्धतीने गेलं म्हणायचं. जयकुमार गोरे पालकमंत्री काल भाषणात बोलले की मी 5 कोटी रुपये तिथं निधी देतो, तुम्ही निधी द्या, त्या बाबतीत नाही गावचा विकास करचाल. पण जो 25 वर्ष झालं आपल्या रांजणी देवस्थानपाशी जो हॉल आहे कार्यालय, त्या कार्यालयाची पावती एक तुम्ही जर साधा कार्यक्रम घेतला तर 10,000 पावती बाहेरच्या लोकांसाठी, स्थानिक नागरिकांसाठी 5,000 पावती. तर मग मला म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर ह्यांनी 25 वर्षात लमसम जर आकडा धरला तर त्या कार्यालयाचा तर एका वर्षाला कमीत कमी 5 लाख रुपये. मग 5 लाख 25 वर्षात जर निधी धरला तर 25 लाख. मग ह्या 25 लाख जी गोळा केलं ह्यांनी 25 वर्षात तर त्यातनं बाबा ह्यांनी 50,000 जर काम केलं असेल का? किती? ओमकारनाथाच्या साक्षीने सांगतो की ह्यांनी फक्त तिथं 25,000चं काम दावावं. आम्ही वर्गणी करून पैसे दिले, साधं तिथं पाण्याची जर सुविधा करायची म्हणली, बोरचं साकीट तुटलं, पाईप तुटला, तर आमच्या गावातील नागरिकांनी वर्गणी करून तिथं पैसे दिले. मग ह्यांच्याकडे आधी निधी येत होता, मग ह्यांनी का देवस्थानपाशी विकास केला नाही? तुम्ही मागचं बोला, पुढचं देऊ करू. मोदी म्हणलं होतं 15 लाख दे तू, मग मोदीने 15 लाख दिलं का? मग ही बाहुण्याच्या भरात ही काय बी बोलणार आहे ते आता ह्यांना झिकायचंय ना. 5 कोटी देऊ. लग्न का मग तिथं सुविधाचा अभाव आहे का? हा, लग्नाचं तर आता एक बघा इंगळे म्हणून कुटुंब आहे आमच्या गावातलं, त्यांच्या एका बहिणीचं लग्न झालं तिथं अक्षरशः संडास बाथरूमची सुविधा नव्हती गावातल्या लोकांना. आज अक्षरशः तुम्ही पाहणी करायला जर गेला तर तिथं साधं संडास बाथरूमची सुविधा नाही म्हणून तिथलं लग्न सुद्धा लोक आता घेत नाही. ती पाण्याची सुविधा, पाणी भरपूर आहे, धरण तिकडं साईडला आहे, इथं वर कॅनेल आहे, उशाला नदी पायथ्याला, पण रान्नीला आज 8-8 दिवस पाणी येत नाही. जलजीवनच्या माध्यमातून 1,48,00,000 रुपये आले. तर 1 कोटी आणि ग्राम स्वराज म्हणून मागच्या 10 वर्षात राबवलेली मोहीम आहे. मग ती ग्राम स्वराज अधिक जलजीवन ही आकडा कुठं जातोय लमसम जर विचार केला तर गावातल्या नागरिकांनी. यावेळेस काय मत आहे का तुम्ही? आता थोडं बोलताय, तुमचा काय म्हणजे काय बदल होईल का? अहो, बदल करायचा आहे, पण बदल विकासाच्या मुद्द्यावर करायचा आहे. भावनिक करू नका तुम्ही लोकांना. काय करते ती स्थानिक नेता पुढारी येते ती, स्थानिक नेता पुढारी येते ती आणि म्हणते ती की बाबा आमच्या भावनिक करते ती की एवढी बार आम्हाला संधी द्या. मग 25 वर्ष गावकऱ्यांनी तुम्हाला संधी दिली ती, मग त्या गोरगरिबाच्या टाळूला तुम्ही जर लोणी खायचं काम केलं असेल तर ह्या वेळेस सुद्धा नागरिकांना माझं आव्हान आहे, भावनेला कुणाच्याही बळी पडू नका. बरोबर आहे का? कुणाच्याही भावनेला बळी पडू नका. आता फोन करते ती, फोन करणारे कार्यकर्ते कोण आहे ती माहिती आहे का? ज्या नेत्याकडून ज्या कार्यकर्त्याला 5-10 वर्षात त्याच्याकडून बाबा 10-20 रुपये फायदा झालाय, मग ती कार्यकर्ते काय करते, त्या स्थानिक नेत्याचा फोन करते आणि भावनिक करते. आपल्याला एवढी बार करावं लागतंय बरं का, पण करावं लागतंय लागा, करू की लागा. पण गावचा विकास जर तुम्ही केला असेल तर करू. तुम्ही समजा स्वतःचा विकास केला या, जर तुम्ही गावचा विकास केला असता तर तुम्ही सामान्य नागरिकाला म्हणा ना, अहो मी सांगितलं ह्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही जर आम्हाला एक काम क्वालिटीचं दावलं आणि त्याचा वर्षानंतर वर्धापन दिन जर साजरा केला तर हार फुलं DJ लावून तुम्ही खांद्यावरून मिरवणूक काढतो. पण तुम्ही ही आज रस्ता केला आणि वर्षानंतर ह्याचा वर्धापन दिन साजरा करा. ह्यांची तशी आजू कुवत झाली नाही की बाबा आम्ही समोर एवढं बोलतोय, मनमानी कारभार आहे. कुठल्याही इंग्रजांच्या धोरणापेक्षा ह्यांचं मनमानी कारभार आहे. काय म्हणणं आता ह्यावेळेस? काय आता ह्या वेळेस म्हणणं काय की बाबा ह्यांना वाटतं की माझं स्थानिक नेत्याबद्दल काय विरोध असेल, विरोध माझा काही नाही, माझा फक्त विकासाच्या मुद्द्यावर विरोध आहे. ह्या वेळेस 100% बदल करणार आहे आणि गोविंदभाऊ पवारांना गावातील गोरगरीब नागरिकांनी शेतकऱ्याचं पोरग या ही मोठी मोठी होतच चालली ती या. पण एखाद्या गरीबाची ज्याला जाण आहे त्या जाण असणाऱ्या माणसाला जर मतदान केलं तर ते आपलं मतदान योग्य पद्धतीने गेलं म्हणायचं.